या आलात दोघी जणी. चला बसा, आता पूजेला सुरुवात करा. आता मी तुम्हाला महालक्ष्मीच्या व्रताची गोष्ट सांगते. एकदा लक्ष्मी देवी म्हातारीचं रूप घेऊन राजाच्या घरी आली. राणीनं तिचा अपमान केला, पण राजकन्येनं तिला मान दिला. आणि मग त्या राजकन्येचं एका छान राजकुमाराशी लग्न झालं. चांगल्या घरी पडली ती. अशा तऱ्हेनं ही गोष्ट इथे संपली. श्रावणी आणि अक्षय, तुम्ही या बरं. जोडीनं नमस्कार करा आणि औक्षण करा. आराध्य, तू आणि श्रेयस या आणि जोडीनं ओवाळा देवाला. मी नाही हिच्या बरोबर काय करणार. श्रेयस अरे नाही करणार. आजी हो, राहू दे ना, मी करते एकटी. देवी आई, सगळं काही माझ्या श्रेयससाठीच करते ग मी, आणि तो मात्र मला दूर लोटतोय. मला हा दुरावा नाही ग सहन होत. काहीतरी कर आणि त्याच्या मनातलं प्रेम जाग कर. घे. मी नाही हिच्या हातून प्रसाद खाणार. श्रेयस, काय चाललंय तुझं हे? तुझे सगळे लाड मी पुरवते. तुला हवं नको ते बघते. आराध्याच्या विरोधात तू बोलतोस, तिच्यापासून दूर जातोस, तरी मी सगळं मान्य करते. पण हा देवाचा प्रसाद आहे. आता जी मी गोष्ट सांगितली त्यातून काहीच शिकला नाहीस का तू? तू प्रसादाला का नाही म्हणतोस? पण मी प्रसादाला नाही म्हणत नाहीये. मी हिच्या हातून नाही खाणार म्हणतोय. एक शब्द बोलू नकोस. अरे प्रसाद आहे तो, आणि ती बायको आहे तुझी, विसरू नकोस. तुझ्यासाठी करते ती हे व्रत. तर
तरी पण मी हिच्या हातून नाही खाणार. प्रसादच खायचा आहे ना, मग मी हिच्या हातून खाईन. श्रावणी, बरं भाऊजी, हे घ्या भाऊजी. आम्ही एवढा व्रत करतोय आणि तुम्हीच प्रसाद नाही खाल्ला तर कसं वाटेल? पूजेच्या दिवशी दुखवलं यांनी पोरीला. श्रावणी, बघ जरा ती कुठे गेले. तुम्ही काळजी नका करू, मी बोलते तिच्याशी. खरं तर तिला खूप वाईट वाटलं असेल. म्हणजे हे व्रत ती श्रेयस भाऊजींसाठीच करते आणि त्यांनाच कदर नाहीये. तुम्ही काळजी करू नका, मी बोलते. अरे वा श्रावणी, तू बोलतेस हे? देवी आईनेच बुद्धी दिली असं म्हणायला हरकत नाही. बरं जाऊ दे. नाही, एका अर्थी चांगलंच झालं, तुम्ही एकमेकींना समजून घ्यायला लागलात. जा बघ, जा ती काय करते. हो आजी, बोलते. थांब श्रावणी, मी पण येते तुझ्याबरोबर. आपण दोघी मिळून समजावू तिला. बरं. तारा, घे पाणी पी. नको मला. पाणी पी, जरा बरं वाटेल तुला. अजून किती रडणार आहेस? घे पाणी पी. तारा, तुला हे विसरता कामा नये की श्रेयसच्या आयुष्यामध्ये तुझी जागा ही दुय्यम आहे. श्रेयसने फक्त खरं आराध्यावरच प्रेम केलंय आणि हे सगळं तुला माहित असताना तू एवढं का रडतेस? तिची जागा तू कधीच घेऊ शकत नाहीस. तुला खरंच वाटलं होतं की तो आराध्याला विसरून तुझ्यावर प्रेम करेल? भले त्याला माहिती नसेल की तू आराध्या नाही असते. तुमच्यातला फरक तेव्हाच त्याला कळेल जेव्हा तो बरा होईल. काय म्हणायचं काय आत्या तुम्हाला? मला काय म्हणायचंय? अगं मला हेच म्हणायचंय की तुमचे फक्त चेहरे सारखे आहे.